नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आहे 19 जुलै 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पाहूया आजचे दिनविशेष. 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आलेले आहे. त्यावेळी 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँका ज्या होत्या त्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आलेले होते. राष्ट्रीयीकरण म्हणजे काय? तर खाजगी मालकीच्या बँकांना केंद्र सरकारने आपल्या मालकीखाली घेतलेलं होतं आणि अशा बँका सरकारच्या नियंत्रणाखाली आणून त्याचा वापर सर्वसामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या व लघु उद्योगांच्या विकासासाठी करणे हे त्यावेळेचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 19 जुलै 1827 रोजी क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म झालेला आहे. म्हणजेच आजचा दिवस हा त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचं निधन हे 8 एप्रिल 1857 रोजी झालेलं आहे. 1857चे जे स्वातंत्र्य समर होते त्यातील प्रमुख भूमिका मंगल पांडे यांनी निभावलेली होती. 19 जुलै 1938 रोजी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म झालेला होता. नुकतंच त्यांचं काही महिन्यांपूर्वी निधन देखील झालेलं आहे. त्यामुळे आपल्यासाठी ही महत्त्वाची अशी बातमी आहे. तर आजच्या दिनविशेषमधील 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. एक तर 14 बँकांचं राष्ट्रीयीकरण, मंगल पांडे यांचा जन्मदिवस, तसेच खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचा देखील आज जन्मदिवस आहे. त्यानंतर सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सगळ्यात पहिली आणि भारतासाठी पुन्हा एकदा अभिमानाची अशी बाब म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे आणि तो एका भारतीय व्यक्तीला म्हणजे आपल्या महिलेला मिळालेला आहे. 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे. महाराष्ट्रातील सातारा येथील त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. दलित महिला विकास मंडळ या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत. हा पुरस्कार जो आहे हा UNFPA म्हणजे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड यामार्फत दिला गेलेला आहे. म्हणजेच आता नुकतेच 11 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस साजरा केला गेला आणि या दिनाचे औचित्य म्हणून हा पुरस्कार दिला जातो. वर्षा देशपांडे या तिसऱ्या भारतीय आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या अगोदर इंदिरा गांधी यांना 1983 मध्ये, JRD टाटा यांना 1992 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यानंतर आता म्हणजे जवळपास 25 ते 30 वर्ष प्लस झाल्याच्या नंतर वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि आपल्यासाठी परीक्षेसाठी एक अशी महत्त्वाची अशी बातमी आहे. हा पुरस्कार जागतिक पातळीवर लोकसंख्या, लिंग समानता आणि पुनरुत्पादन आरोग्यासाठी केलेल्या कार्यासाठी दिला जातो. या पुरस्काराची स्थापना 1981 साली झालेली आहे आणि यातील पहिला पुरस्कार हा 1983 ला दिला गेलेला आहे, जो भारताच्या इंदिरा गांधी यांना त्यावेळेस भेटलेला होता. त्यानंतर पुढची क्रीडा घटकातील एक महत्त्वाची बातमी. भारताचा 87वा बुद्धिबळातील ग्रँडमास्टर आता झालेला आहे. हरिकृष्णन हा भारताचा 87वा बुद्धिबळातील ग्रँडमास्टर असेल. हरिकृष्णन यांनी 7 वर्षाच्या प्रयत्नानंतर भारताचा 87वा ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवलेला आहे. म्हणजे 7 वर्ष त्यांनी अथक प्रयत्न केल्याच्या नंतर त्यांना हा बहुमान मिळालेला आहे. त्यांचं मूळ गाव हे चेन्नई हे असून तामिळनाडू या राज्यातील आहेत. त्यांची जी स्पर्धा होती ही ला प्लॅग इंटरनॅशनल चेस फेस्टिवल फ्रान्स येथे झाली होती. त्यानंतर त्यांना हा किताब मिळालेला आहे. त्यांचे अंतिम गुण जे आहेत आणि त्या अंतिम फेरीतील गुण हे 5.5 9 गुणांपैकी मिळवत तिसरे स्थान त्यांनी पटकावलेले होते. अंतिम फेरीमध्ये भारतीय ग्रँडमास्टर पी इनियन विरुद्ध ड्रॉ खेळून हा त्यांनी विजय मिळवलेला आहे. तामिळनाडू राज्याचे ते 32वे ग्रँडमास्टर ठरलेले आहे. तर क्रीडा घटकातील पुन्हा एकदा महत्त्वाची अशी बातमी आहे. म्हणजे 87वा बुद्धिबळातील ग्रँडमास्टर हरिकृष्णन नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची सरकारी योजनांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर त्याच अनुषंगाने आता नवीन एक योजनेची सुरुवात झालेली आहे. तर आपल्यासाठी नवीन सुरुवात असल्यामुळे आपल्यासाठी खरंच ही खूप महत्त्वाची अशी योजना आहे. PM ई-ड्राईव्ह म्हणजेच ई-ट्रक योजना ही आता नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. भारतातील मालवाहतूक क्षेत्रामध्ये स्वच्छ, हरित आणि शाश्वत वाहतूक प्रोत्साहित करणे तसेच 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचं नाव पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्षात ठेवा. PM ई-ड्राईव्ह. आपल्याला डायरेक्ट योजनेचं नाव देऊन ही कोणत्या घटकाशी निगडीत आहे असं देखील विचारलं जाऊ शकतं किंवा याचा लॉंग फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. तर लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रिक ड्रायव्हिंग रिव्होल्यूशन इन व्हेइकल्स फॉर इमिशन रिडक्शन.
लक्षात ठेवा PM ई ड्राईव्ह. या योजनेची सुरुवात पुन्हा एकदा 11 जुलै 2025 रोजीच झालेली आहे. ही जी योजनेची सुरुवात आहे ही HD कुमारस्वामी म्हणजेच आपले जे केंद्रीय जड उद्योग व पोलाद मंत्री आहेत त्यांच्या मार्फत या योजनेचा प्रारंभ झालेला आहे. भारत सरकारचे जड उद्योग मंत्रालयाअंतर्गतच ही योजना आहे. लक्षात ठेवा PM ई ड्राईव्ह ही कोणत्या मिनिस्ट्री अंडर येते तर जड उद्योग मंत्रालय. ठीक आहे, हेवी इंडस्ट्रीज मिनिस्ट्री. भारताची पहिलीच इलेक्ट्रिक ट्रकसाठी ही स्वतंत्र प्रोत्साहन योजना असणार आहे. यासाठी सबसिडी किती असणार आहे तर कमाल 9.6 लाख प्रतिवाहन इतकी प्रचंड अशी सबसिडी यामागे देण्यात आलेली आहे. यामध्ये सहभागी प्रमुख कंपन्या कोणकोणत्या असतील तर टाटा मोटर्स, अशोक लेलँड आणि व्होल्वो आयशर या काही प्रमुख कंपन्या आहेत ज्या या योजनेमध्ये सामील असतील. त्यानंतर पुढची अजून एक महत्त्वाची बातमी पर्सनॅलिटी रिलेटेड. अभिजित किशोर यांची COAI याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. COAI काय आहे तर सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया. 9 जुलै 2025 रोजी अधिकृतपणे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे. 2025-26 साठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांची ही पुनर्नियुक्ती असेल कारण ही पहिल्यांदाच त्यांची निवड होत नाहीये तर ते पुन्हा एकदा ते निवडून आलेले आहेत. सध्या अभिजित किशोर हे वोडाफोन येथे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत म्हणजे CEO देखील आहेत ते. COAI चे कार्य काय आहे तर COAI ही भारतातील टेलिकॉम, इंटरनेट, तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. या संघटनेचे उद्दिष्ट म्हणजे देशातील डिजिटल परिवर्तनाला गती देणे, धोरणात्मक सल्ला देणे आणि उद्योगाच्या हितासाठी काम करणे हे या संघटनेचे कार्य आहे. पुढची आणि खूप अशी महत्त्वाची अशी बातमी जी आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारलेली देखील आहे आणि 100% या घटकावर आगामी परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाणार. हमखास म्हणजे हमखास विचारला जाणार. त्यामुळे आपल्याला ही बातमी लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 नुकतंच म्हणजे अगदीच कालच या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झालेला. काल म्हणजे 17 जुलै रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 चे जे काही पुरस्कार आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण देखील झालेलं आहे. तर नुकतीच एक सुपर स्वच्छ लीग रँकिंग ही नव्याने सुरू करण्यात आलेली रँकिंग आहे. ही शहरी स्वच्छतेशी रिलेटेड असल्यामुळे ही नवीन रँकिंग आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर इंदोरने सलग 8 वेळा सर्वात स्वच्छ शहर म्हणून आता ओळख निर्माण केलेली आहे. लक्षात घ्या सलग 8 वेळा त्याने पहिलाच क्रमांक पटकावलेला आहे. ही रँकिंग जरी पहिल्यांदाच लागू केलेली असली तरी इतर रँकिंगमध्ये इंदोर हे सलग या अगोदर 7 वेळा प्रथम होते आणि या रँकिंग नंतर सलग 8 वेळा ते प्रथम राहिलेले आहेत. इतर कोणकोणती शहरे आहेत तर पाहून घ्या. पहिल्या क्रमांकावर इंदोर, दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आणि चौथ्या क्रमांकावर विजयवाडा. आपल्यासाठी ही सर्व रँकिंग महत्त्वाची आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या. नीट नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर नवीन पिढीतील सर्वोच्च स्वच्छ शहरे कोणकोणती आहेत तर अहमदाबाद, भोपाळ, लखनौ ही 3 शहरे नवीन पिढीतील सर्वोच्च शहरे आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्याही अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला सर्वच रँकिंग माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर गंगा शहर पुरस्कार कुणाला भेटलेला आहे तर प्रयागराज या शहराला सर्वोत्कृष्ट गंगा शहर म्हणून पुरस्कार भेटलेला आहे. तर हा पुरस्कार हा UP सरकार, मेळा अधिकारी व मनपाला महाकुंभमधील 66 कोटी लोकांच्या कचरा व्यवस्थापनाबद्दल विशेष सन्मान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा प्रयागराज या शहराला सर्वोत्कृष्ट गंगा शहराचा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहरे हे कुणाला भेटलेलं आहे तर विशाखापट्टणम, जबलपूर आणि गोरखपूर या 3 शहरांना सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहरे हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर छावणीतील कामगिरीसाठी सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट या छावणीला सर्वोत्कृष्ट छावणीचा पुरस्कार देखील भेटलेला आहे. त्यानंतर स्वच्छतेत नवकल्पना आणि पुढाकार यामध्ये देखील एक महत्त्वाचा असा हा पुरस्कार असल्यामुळे स्वच्छतेत नवकल्पनेविषयी खूप महत्त्व असं या पुरस्कारा म्हणून निर्देशित होत आहे. या पुरस्काराची थीम काय आहे तर वेस्ट इज बेस्ट ही या पुरस्काराची थीम आहे आणि या थीमचा या समारंभामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उच्चार देखील करण्यात आलेला आहे. तसेच 3R देखील आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणजेच रिड्यूस, रियूज आणि रिसायकल यावर भर देखील करण्यात आलेला आहे. स्वच्छ शहर भागीदारी उपक्रम कोणकोणते आहेत तर 78 सर्वोत्तम शहरे आपल्या राज्यातील कमी कामगिरी करणाऱ्या शहरांना दत्तक घेऊन मार्गदर्शन करतील अशी एक नवोदित कल्पना देखील या अंतर्गत समोर आलेली आहे. म्हणजेच
जे कोणते 78 सर्वोत्तम शहरे आहेत, त्यांनी आपल्याच राज्यातील जे कमी कामगिरी केलेली शहरे आहेत, यांना दत्तक घेऊन मार्गदर्शन करायचं आहे. ही अशी एक नवसंकल्पना आणि नक्कीच ही यशस्वी होण्यासारखी योजना आहे. त्यानंतर या अ, सर्वेक्षणाचे ज्यावेळेस पुरस्कार वितरण झाले, त्याच वेळेस डंप साइट रिमेडिएशन प्रोग्राम याचा देखील उल्लेख करण्यात आला. हा जो प्रोग्राम आहे, डंप साइट रिमेडिएशन प्रोग्राम हा 15 ऑगस्ट 2025 रोजी सुरू करण्यात येणार आहे. आणि या प्रोग्रामचं उद्दिष्ट वारसा कचरा सफाई, मौल्यवान जमीन मुक्त करणे, तसेच वैज्ञानिक कचरा प्रक्रिया वाढवणे यासाठी असणार आहे. तर महाराष्ट्रासाठी देखील आता ही अभिमानाची अशी बातमी आहे. कारण महाराष्ट्राला एकूण 10 राष्ट्रीय पुरस्कार यामध्ये मिळालेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने हे महाराष्ट्राच्या रिलेटेड माहिती असणं गरजेचं आहे. तर सर्वोत्तम आपले शहरं पाहून घेऊया. मीरा भाईंदर महानगरपालिका ही जी ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका आहे, तिला 3 ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये देशात पहिला क्रमांक भेटलेला आहे. त्यानंतर कराड नगरपालिका जी सातारा जिल्ह्यातील आहे, तिला 50,000 ते 3 लाख लोकसंख्या गटामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळालेला आहे. लक्षात असू द्या, मीरा भाईंदर महानगरपालिका 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात देशात पहिला, तर कराड नगरपालिका 50,000 ते 3 लाख लोकसंख्या गटात देशात दुसरा क्रमांक आहे. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका हिला 10 लाखाहून अधिक लोकसंख्या गटामध्ये सुपर स्वच्छ लीग सिटी याचा पुरस्कार देखील भेटलेला आहे. त्यानंतर सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळवलेली इतर महाराष्ट्रातील शहरे कोणती आहेत? तर लोणावळा आहे, जे पुणे जिल्ह्यातील आहे. नंतर विटा, सासवड, देवळाली प्रवरानगर, पाचगणी आणि पन्हाळा ही अशी विविध शहरे वेगवेगळ्या गटांमध्ये आपल्या टॉप त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी पुण्यातील महानगरपालिका आहे, हिने देशामध्ये 7वा क्रमांक व राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेलाच 7 स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लस सिटी असे दुहेरी मानांकन देखील मिळालेले आहे. त्यानंतर आता थोडक्यात स्वच्छता सर्वेक्षणाबद्दल आपण माहिती घेऊया. स्वच्छता सर्वेक्षण या पुरस्काराची जी सुरुवात आहे, ही स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत 2016 पासून केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. याचे जे उद्दिष्ट आहे, ते शहरे आणि नगरपालिकांची स्वच्छता कामगिरी मोजणे, नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता जनजागृती वाढवणे, तसेच स्पर्धात्मक मूल्यांकनाद्वारे शहरांना उत्तम कामगिरीसाठी प्रेरित करणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. याची अंमलबजावणी कोण करते? तर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय MoHUA या अंतर्गत हे होते. तसेच तांत्रिक अंमलबजावणी ही QCI म्हणजे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत करण्यात येते. मूल्यांकनाचे निकष काय असतात? तर सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस हे 35%, सिटिझन फीडबॅक हे 30%, डायरेक्ट ऑब्झर्वेशन हे 20% आणि इनोव्हेशन अँड बेस्ट प्रॅक्टिसेस याला 15% अशा पद्धतीचे या पुरस्काराचे निकष असतात. यामध्ये महत्त्वाचे मानांकन कोणते असते? तर गार्बेज फ्री सिटी रेटिंग म्हणजे 1 स्टार ते 7 स्टार अशा पद्धतीचे गार्बेज फ्री सिटीचे रेटिंग असतात. तसेच वॉटर प्लस सर्टिफिकेशन देखील असते आणि ODF डबल प्लस आणि ओपन डिफिकेशन फ्री डबल प्लस देखील यामध्ये महत्त्वाचे मानांकन असते. त्यानंतर आता विशेष उपक्रम आता सांगितल्याप्रमाणे यावर्षी सुपर स्वच्छ लीग हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. शहरांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्कार योजना देखील यामध्ये देण्यात येते. आतापर्यंतचा या स्वच्छता सर्वेक्षणाचा खूप मोठा प्रभाव दिसून आलेला आहे. शहरी स्वच्छतेमध्ये मोठी सुधारणा देखील झालेली आहे. नागरिकांमध्ये जागरूकता व सहभागात देखील वाढ झालेली आहे. तसेच विविध राज्यांमध्ये चांगली स्पर्धा देखील यामुळे निर्माण झालेली आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. आता आपण आजचा प्रश्न देखील पाहून घेऊया. इंदोर शहराने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सलग किती वेळा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? मी आता सांगितल्याप्रमाणे इंदोर शहराने यावर्षी देखील एक प्रथम क्रमांक मिळवत एक महत्त्वाची अशी कामगिरी बजावलेली आहे. तर सलग त्याने कितव्यांदा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? असा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे 6, पर्याय क्रमांक 2 आहे 7, पर्याय क्रमांक 3 आहे 8, तर पर्याय क्रमांक 4 आहे 9. तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 सलग 8 वेळा इंदोर या शहराला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.